तीन अंकी संख्येने 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी संख्येला कसं भागायचं ते आज आपण बघूया. तर 3 अंकी संख्येचा पाढा बनवणं म्हणजे खूप वेळ जातो. तर पाढा पूर्ण न बनवता कसं भागायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण सुरू करूया. इथे 94,589 भागिले 323 करायचं आहे आपल्याला. तर आता इथे पहिला मी 3 संख्या घेते. 3च संख्या का घेते भागाकार करताना? कारण 3 अंकी संख्येने भागायचं आहे म्हणून. ठीक आहे. आता पहिल्या 3 संख्या घेतल्या. आता या 3 संख्यापैकी 9 ही संख्या घेतली. ज्या संख्येला भागायचं त्या 945 ला मी पहिल्यांदा भागणार 323 ने. ठीक आहे. तर 945 या संख्येपैकी 9 ही संख्या घेतली. आता 323 मध्ये 3 ही संख्या घेतली. पहिल्या संख्या घेतल्या दोन्ही मधल्या पण. मग आता भागाकार करताना 3 च्या पाढ्यामध्ये 9 कधी येतं? 3 त्रिक 9 येतं. ठीक आहे. मग म्हणून मी आता काय करणार 323 त्रिक करून बघणार. ठीक आहे. 323 त्रिक करून बघणार. ठीक आहे. 3 त्रिक 9 आलं. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. किती आलं? 969. पण आता इथे बघा 969 किती आलेलं आहे? 945 पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. मग आता मी काय करणार? 323 दोन्ही करून बघणार. ठीक आहे. आता कधी-कधी काय होतं? आता हे 945 पेक्षा जर समजा आता इथं मोठी संख्या आली. 945 पेक्षा खूपच लहान संख्या वाटायची तुम्हाला. तर त्यावेळेस काय करायचं? 323 गुणिले 4 करून बघायचं. इथं जो नंबर येतो आपण एक अंदाज लावतोय. ठीक आहे. अंदाजाप्रमाणे आपल्याला पुढे मागं करायचं. आता मी इथं 323 त्रिक येईल असं वाटलं मला. पण ती संख्या मोठी आली 969 त्याच्यामुळे मी 323 गुणिले 2 करून पाहते. तर हे किती आलं? 646 आलं. आता इथे 2 चा भाग बसेल. ठीक आहे. वजा 646. ठीक आहे. वजा करून बघूया. इथे 15, इथे 3 येईल आणि इथं 8 येईल. ठीक आहे. 15 मधून 6 गेले, 9 उरले. आता इथं परत 13, 13 मधून 4 गेले, 9 उरले आणि इथं परत 7, 7 मधून 6 गेले, 1 उरला. 199 आला. हे वरचं 8 मी खाली घेतलं. ठीक आहे. आता इथे बघा, आता परत याच्यामधल्या 199 लहान आहे 323 पेक्षा म्हणून मी वरची संख्या घेतली. आता इथे 4 अंकी संख्या आलेली आहे आणि ही आहे 3 अंकी संख्या. ठीक आहे. आणि आता 4 अंकी संख्येपैकी पहिली जी संख्या आहे ती तर खूपच लहान आहे 3 पेक्षा. ठीक आहे. आता मगाशी आपण कसं केलं होतं पहिल्या संख्येचा किती पट आहे 3 त्रिक 9 आलं की नाही? असं केलं होतं. आता काय करायचं? एक ही संख्या लहान आहे 3 या संख्येपेक्षा म्हणून मी काय करणार पहिल्या 2 संख्या घेणार 19 घेणार. आता 3 च्या पाढ्यामध्ये 19 येईपर्यंत किंवा 19 पेक्षा लहान संख्या येईपर्यंत मोजूया. तर 3 सख्ख 18 येतं. 3 सख्ख 18. तर मी 323 गुणिले 6 करून बघते. 323 गुणिले 6. 6 त्रिक 18, 1 आला, 6 दुनी 12, 13, 1 6 त्रिक 18, 19. 1938 आलेला आहे. तर आता इथे 1938 6चाच भाग बसेल कारण इथे बघा 1998 आणि 1938 मध्ये जास्त फरक नाहीये. त्याच्यामुळे मला वरचा आणि खालचा नंबर कोणता येईल ते बघायची गरज नाही. ठीक आहे. ज्यावेळेस बाकी एकदम कमी होते त्यावेळेस आपल्याला आता मगाशी ते कसं मी इथं 323 दोन्ही करून बघितलं. तसं करायची गरज नाही. ठीक आहे. बाकी एकदम कमी येते. तर 1938 म्हणजे 6चा भाग बसेल. ठीक आहे. आणि 323 टक्का किती आलेला आहे? 1938. इथे 0 येईल, इथे 6 येईल, इथे 0, 0. आता मी परत वरचा नंबर घेतला 9. ठीक आहे. 609. आता परत इथे 3 अंकी संख्या आली. आता 6 पहिली संख्या घेतली. 3 दोन्ही किती येतं? 6 येतं. मग 323 दोन्हीचा भाग बसू शकतो. 323 दोन्ही आपण करून पाहिलेला आहे. ते किती आलेले? 646. पण हे 646 पेक्षा 609 लहान आहे. म्हणून काय कितीचा भाग बसेल मग? 323 एक. 323 एक 323. इथं 6 उडेल. इथे 6, 8, इथे 5, 286. बाकी किती आलेली आहे? 286 आलेली आहे बाकी. आणि भागाकार किती आलेला आहे? 261. ठीक आहे. भागाकार बरोबर 261 आलेला आहे आणि बाकी बरोबर 286 आलेले आहे. ठीक आहे.
आता इथे 68,348 भागिले 718 करायचं आहे. ठीक आहे. तर 68,348 मधून मी फक्त पहिल्यांदा 683 घेते. ठीक आहे. पहिल्या 3 संख्या कारण 3 अंकी संख्येने भागायचं आहे म्हणून. आता मगाशी सारखंच पहिली संख्या कोणती आहे? 718 मधली 7 आहे. आणि आता ह्या 3 संख्यांपैकी पहिली संख्या कोणती आहे? 6. पण आता 6 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे म्हणून मी पहिल्या 2 संख्या घेणार. ठीक आहे. पहिल्या 2 संख्या कोणत्या आहेत? 68. आता 7चा पाढा 68 किंवा 68 पेक्षा लहान संख्या येईपर्यंत मोजायचा. 7 9 63 येतं. ठीक आहे. आणि 7 10 70. 70 खूप मोठा आहे 68 पेक्षा. त्याच्यामुळे 7 9 म्हणून मी 718 9 करून बघणार. 718 9 ठीक आहे. 9 7 9 8 72 5 आले 7 9 1 9 9 आणि 7 किती आहे? 16 1 9 7 63 64 ठीक आहे. तर 6462 आले. ठीक आहे. आणि इथं किती 9चा भाग बसला. 798 किती 6462 याच्यामध्ये आपण वजा करूया. ठीक आहे. 4 मधून 2 गेले 2. आता इथं 13 13 मधून 6 गेले 4 आणि 3 7 7 उरतात. ठीक आहे. 7 थोडं मोठं लिहूया. आता इथं इथला हातचा 7 7 मधून 4 गेले 3 3 होतील 0 आणि हे वरचं 8 घेतलं. ठीक आहे. आता इथे बघा परत परत 3 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे म्हणून पहिल्या 2 संख्या घेतल्या 37. आता 7च्या पाढ्यामध्ये 37 किंवा 37 पेक्षा लहान संख्या 7 5 किती 35 येतं म्हणून मी काय करणार 718 5 करणार. ठीक आहे. 18 5 40 4 5 1 5 5 आणि 4 9 7 5 35. ठीक आहे. 3590 आलं. ठीक आहे. तर 5चा भाग येणार आणि हे याच्यामध्ये वजा करणार 3590. ठीक आहे. इथे 8 आलं. इथे 12 12 मधून 9 गेले 3 उरतात. आता इथे परत 6 आणि 6 मधून 5 गेले 1 उरला 138. तर बाकी किती आलेली आहे? बाकी 138 आलेली आहे. भागाकार 95 आलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर खात्री करायची असेल तर आपल्याकडे रूल आहे. कोणता रूल आहे? की भाज्य हा भाज्य आहे. ठीक आहे. कोणता भाज्य? तर ज्या संख्येला भागतो तो भाज्य. ठीक आहे. भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक. हा 95 काय आहे? भागाकार आहे. ठीक आहे. भागाकार आणि हा 718 काय आहे? भाजक आहे. आणि अधिक बाकी करा. परतळाचा फॉर्म्युला असा आहे भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. मग मी सांगितलं भाज्य म्हणजे कोण? हा ठीक आहे. भागाकार किती आलेला आहे? 95 आलेला आहे. भाजक किती आहे? 718 आलेला आहे आणि बाकी किती आलेली आहे? बाकी 138 आलेली आहे. तर करून बघूया आपण 718 गुणिले 95 बघूया किती येतं. आता 68,210 आलेला आहे अधिक 138 करून बघूया. 68,348 बरोबर आपलं भाज्य आलेलं आहे. तर परताळ्यामध्ये जर आपलं उत्तर बरोबर आलं तर आपला भागाकार बरोबर आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस परताळा करून पाहायचा. आता मगाशीच्या गणितात आपण केलं नव्हतं. पण ज्यावेळेस आपल्याला खात्री नाही वाटत की आपलं उत्तर बरोबर नाहीये, त्यावेळेस असा परताळा करून पाहायचा. त्यावेळेस आपल्याला खात्री पडते. ठीक आहे. तर हे होतं मोठा भागाकार. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे. आता या पुढच्या सीरीजमध्ये नेमक्या भागाकारामध्ये काय चुका होतात ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे.